नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीक विमा भरपाई याबद्दल सर्वात महत्त्वाची अपडेट आलेली आहे। महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरितद्वारे मदत जमा केली जात आहे, अशी माहिती महाराष्ट्र सरकारने दिली आहे। तुम्हाला जास्तीत जास्त पीक विमा भरपाई लवकरात लवकर मिळेल, परंतु अद्यापही काही शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणं शक्य नाही आहे, कारण की शेतकऱ्यापर्यंत पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही। संपूर्ण माहिती काय आहे जाणून घेऊया आपण या व्हिडिओमध्ये, तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर माझ्या लाडक्या शेतकरी मित्रांनो, पात्र लाभार्थी हेक्टरी 23,000 रुपये पीक विमा मदत दिली जात आहे, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे। म्हणजेच की हेक्टरी 23,000 रुपयापर्यंत तुम्हाला पीक विम्याची मदत मिळू शकते। ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 22वा हप्ता मिळाला आहे आणि ज्यांनी तांत्रिक अडचणीमुळे आधी पीक विमा मिळालेला नाही, अशा शेतकऱ्यांना हे पैसे दिले जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यामध्ये आनंदाचे प्रसार पसरलेले आहे। त्यामुळे 22वा हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्यापर्यंत पोहोचत आहे आणि 22वा हप्ता आहे PM किसानचा शेतकऱ्यांना मिळालेला आहे। 30व्या हप्त्याची सध्या शेतकऱ्यांना वाट पाहण्याची शक्यता आहे। ही पैसे टप्प्याटप्प्याने वितरित केले जात आहे आणि पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांची निवड करण्यात येत आहे। प्रत्येक टप्प्याला 10 जिल्हे निवडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि प्रत्येक जिल्ह्याला पैसे टप्प्याटप्प्याने वितरित केले जाईल, असे सुद्धा राज्य सरकारचे म्हणणे आहे। पहिल्या टप्प्यात समाविष्ट असलेले जिल्हे यामध्ये जर बघितले तर नागपूरमधली कामठी, हिंगणा, नरखेड, सावनेर, काटोला, कडमेश्वर, रामटेक हे राहणार। परभणीमध्ये गंगाखेड, जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी, पालम, मानवता, पूर्णा राहणार आहे। आणि यामध्ये जर बघितलं तर पुढील बीडमध्ये आष्टी, पाटोदा, गेवराई, माजलगाव, केज, अंबाजोगाई, थारूर, शिरूर, अडवाणी, परळी हे राहणार आहे। बुलढाणा आणि यवतमाळ जिल्हासुद्धा यामध्ये आहे। रायगड आणि लातूर हा जिल्हासुद्धा आहे। तर या जिल्ह्यांची निवड झालेली आहे आणि लवकरात लवकर टप्प्याटप्प्याने या जिल्ह्यात पैशांचा पीक विमा वाटप सुरू होईल आणि हा लाभ डायरेक्ट तुमच्या DBTद्वारे हस्तांतरित केला जाईल। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना ही राहणार की ज्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहे त्यांना मेसेजद्वारे कळवले जात आहे। म्हणजेच की तुमच्या खात्यात पैसे येईल तेव्हा तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येईल, त्यामध्ये तुम्हाला पीक विमा संदर्भात पैसे जमा झाल्यास माहिती मिळेल। ज्यांचे आधार कार्ड बँकेला लिंक नाही किंवा KYC केलेली नाही, ही EKYC अपूर्ण आहे, त्यांना मदतीसाठी अडचण येऊ शकते आणि तुम्हाला पीक विमा मिळण्यासुद्धा वेळ होऊ शकतो। ज्या जिल्ह्यांची नावे यादीत नाहीत त्यांनी काळजी करू नये, पुढील टप्प्यात त्यांचे वितरण केले जाईल, असे सुद्धा राज्य सरकारने म्हटले आहे। म्हणजेच की तुमच्या टप्प्याटप्प्यानं तुमच्यापर्यंत हा लाभ मिळू शकतो। म्हणून जास्तीत जास्त जर शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळाला नसेल तर त्यांना लवकरात लवकर पीक विमा मिळू शकते। जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।